राज्यात किमान तापमानात घट, पुण्यामध्ये तापमानाचा पारा 12.2 अंशांवर. मराठवाड्याचा पारा घसरला, गुलाबी थंडीनं मराठवाड्याला हुडहुडी. येत्या 2 दिवसात थंडी वाढण्याची शक्यता. महाराष्ट्र सरकारला हायकोर्टानं सुनावला लाखोंचा दंड, पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्यानं न घेणं पडलं महागात. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल, आठवडाभर झाली टेस्टिंग, 10 पेक्षा अधिक सेवांमध्ये वाढ होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली, 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर. दिल्लीत प्रदूषणाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम, 15हून अधिक उड्डाणांचा मार्ग बदलला. पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या गयानामध्ये अनेक द्विपक्षीय बैठकांना राहणार उपस्थित. इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी. भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद, अंतिम सामन्यात चीनचा केला पराभव. फुटबॉल स्टार लिओनेल मेसी भारतात 2 सामने खेळणार, नव्या वर्षात केरळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लढतीत होणार सहभागी. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. विधानसभेसाठी महाराष्ट्रात सरासरी 65.11% मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक 76.25%, तर सर्वात कमी मतदान मुंबईत झाल्याची नोंद. पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली, जिल्ह्यात अंदाजे 65% मतदान. राज्यात महायुतीला 120 ते 135 तर महाविकास आघाडीला 110 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज. अपक्ष आणि इतर पक्ष 15 ते 20 जागा जिंकतील, महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकारांचा पोल. मेट्रीज, पीमार्क, पोल डायरी, पीपल्स पल्स आणि चाणक्य या सर्वच एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं. सर्व एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष. एक्झिट पोल्सच्या सरासरीनुसार भाजपला 70 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज, तर काँग्रेस राज्यात दुसरा मोठा पक्ष. आणि सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता. जरांगे पॅटर्नमुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी बघूयात. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा चांगलं मतदान झालं. राज्यामध्ये सरासरी 65.11% मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झालंय, तर सर्वात कमी मतदान शहरी भागात झालं. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूरमध्ये 76.25% मतदान. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात 73.68% आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात 52.07% झालंय. राज्याच्या अनेक जिल्ह्यात सरासरी 60% वर मतदानाची नोंद झाली आणि मतदानाचा हा टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे. मेट्रीज, पीमार्क, पोल डायरी, पीपल्स पल्स आणि चाणक्य या सर्वच एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. राज्यात महायुतीला 120 ते 135 तर महाविकास आघाडीला 110 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अपक्ष आणि इतर पक्षांना 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज महाराष्ट्रातल्या दिग्गज पत्रकारांनी वर्तवला. पश्चिम महाराष्ट्रात पत्रकारांच्या पोलनुसार महायुतीला 22 ते 26 जागांचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 21 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्षांना 3 जागा मिळू शकतात. पत्रकारांच्या पोलनुसार कोकणात महायुतीला 7 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 5 ते 8 जागा मिळू शकतात. इतर पक्षांसाठी 1 जागा असेल असा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरासरी 67.97% मतदान पार पडलं. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली असून शहरी भागासह ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नांदेडच्या नायगाव मतदारसंघात रात्री 9:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. 2 वेळा कंट्रोल युनिट बंद पडल्यामुळे वाढीव वेळ देण्यात आली. सगळ्याच सर्व्हेमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली. गेल्या 6 महिन्यात राबवलेल्या योजनांमुळे लोकांचा कल बदलल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं. पुण्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानाचा पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असून मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यामध्ये मतदानाचा टक्का वाढलाय. यंदा जिल्ह्यात 65% मतदान झालं. पुण्यातल्या पर्वती मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांचे बॅनर झळकतायत. विधानसभा निवडणुकीआधीच म्हणजेच निकालाआधीच सारसबाग परिसरात अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास 64% मतदान झालं. मागील 2 विधानसभांपेक्षा यावेळी जास्त मतदानाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातल्या 4ही मतदारसंघात चांगलं मतदान झालं. जिल्ह्यात जवळपास 70% मतदानाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदानाचा चांगली टक्केवारी बघायला मिळाली. अजूनही बरीच मतदान पथकं अतिदुर्गम संवेदनशील भागात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 मतदारसंघात अंदाजे एकूण 65.95% मतदान झालं. सर्वच मतदारसंघामध्ये शांतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडली अशी माहिती आयोगानं दिली. अकोला जिल्ह्यामध्ये अंदाजे 64.45% मतदान झालं. मतदार जागृतीसाठी निवडणूक प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वीप मोहीम इत्यादी विविध प्रयत्नांमुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रात मतदान सुरू होतं. मशीन स्लो असल्यामुळे संथ गतीनं काम सुरू होतं. त्यामुळे अंधारातही मतदारांनी रांगा लावल्या होत्या. 288 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. दरम्यान अनेक एक्झिट पोल हे महायुतीचं सरकार येऊ शकतं असा अंदाज वर्तवतायत. मात्र या निवडणुकीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका कुणाला फलदायी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सातारा जिल्ह्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चुरशीनं 64.33% मतदान झालं. सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात 69.61% झालं. वाढलेल्या मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मतदानाच्या कालावधीत झालेल्या गैरप्रकाराबाबत काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या मेल आयडीवरती तक्रारी आल्या होत्या. मात्र अचानक आयोगानं पक्षाच्या कायदे विभागाचा ईमेल आयडी ब्लॉक केला असा आरोप काँग्रेसच्या कायदे विभागानं केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या 37 दिवसांच्या आचारसंहितेच्या कालावधीत राज्यात तब्बल 706 कोटी 98 लाखांची रोकड, बेकायदा दारू तसंच अंमली पदार्थ आणि सोनं चांदी जप्त करण्यात आली. तर आचारसंहिता भंगाच्या 10,134 तक्रारी निकाली लागल्या आहेत. मुंबई पुण्याहून कोकणात मतदानासाठी गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानात दापोलीत 65.95% मतदान झालं. तर गुहागरमध्ये 62.5% मतदान झालं. चिपळूणमध्ये 68.35% तर रत्नागिरीत 63% मतदान झालं. धाराशिव मतदारसंघात एकूण 64.27% मतदान झालं. उस्मानाबादमध्ये 63.75%, परांड्यात 64.80% तर तुळजापुरात 66.89% मतदान झालं. नवी मुंबई मतदारसंघात ऐरोली विधानसभेत 51.5% तर बेलापूर मतदारसंघात 55.24% मतदान झालं. मतदान प्रक्रिया संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. या दोघांमध्ये निवडणुकीच्या मुद्द्यावर 20 मिनिटं चर्चा झाली. 23 तारखेच्या दुपारपर्यंत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असेल असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला. तर बारामतीचे चित्रही स्पष्ट असून अजितदादा मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला. विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत मतदानाचा आढावा घेतला.
विक्रोळी मतदारसंघात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विकास कामांमुळे महायुतीच निवडून येईल असा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केला. महिला शिक्षित आणि आत्मनिर्भर आहेत, त्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल असा दावा शायना एनसी यांनी केला. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत महायुतीतील नेत्यांना खोचक टोला लगावला. आपण घेतलेल्या मेहनतीमुळेच माझ्या मतदारसंघात खरोखर निवडणूक कशी लढवायची हे शिकलो असा उपरोधिक टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला. सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रणिती शिंदेंविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाच्या अमर पाटलांऐवजी काँग्रेसनं अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नांदेडच्या भोकर मतदारसंघातील अर्धापुरात भाजपनं एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दरम्यान भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी हे आरोप फेटाळले. विदर्भातल्या 62 जागा नवं सरकार कुणाचं असणार हे ठरवणार आहे आणि राज्यभरातल्या विविध पत्रकारांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात कोण बाजी मारणार पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. विदर्भामधनं सत्तेचा राजमार्ग कोण ठरेल किंग मेकर, कुणाकडे जास्त जागा असतील? विदर्भामध्ये एक नक्की दिसते की महाविकास आघाडी बऱ्यापैकी आघाडीवरती जाईल. लोकसभेच्या नंतर निश्चितपणे महायुतीने खूप काम केलेलं आहे. विदर्भात महायुतीला 21 ते 27 आणि महाविकास आघाडीला 22 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज पत्रकारांनी वर्तवलाय. इतरांना 2 जागा मिळू शकतात. तसंच 5 मतदारसंघ असे आहेत त्याबद्दलचा अंदाज वर्तवता आलेला नाही. तिथे अतिशय अटीतटीची लढत असेल. नव्या सरकारच्या सत्तेच्या समीकरणात विदर्भातील 62 जागा महत्त्वाच्या ठरणार आहेत. विदर्भातील कोणते मतदारसंघ कोणत्या नेत्यांना अनुकूल आहेत आणि कुणाला प्रतिकूल याबद्दल पत्रकारांनी स्पष्टपणे मतं मांडली. कापूस, सोयाबीन, जातीपातीचं राजकारण या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टीने उमेदवाराची निवड केली आणि जी एक स्ट्रॅटेजी आखली, जो अंडरकरंट आम्हाला दिसला निवडणुकीच्या काळात, त्यानुसार भारतीय जनता पार्टीला किमान 30 जागा मिळतील. भाजपाने 43 जागा लढवल्या, त्यातील 30 भारतीय जनता पार्टीला मिळतील. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी काँग्रेसनं सर्वाधिक 5 जागा जिंकल्या. परिणामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. दुसरीकडे मागच्या 5 दशकांपासून विदर्भात भाजप मजबूत स्थितीत पोहोचला. परिणामी काँग्रेस आणि भाजपमध्येच विदर्भातली थेट लढाई होताना दिसते. विदर्भात एकूण 62 मतदारसंघांपैकी तब्बल 36 मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपात थेट लढत झाली. विदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार सभा घेतल्या. या सगळ्या सभा विदर्भातल्या अनुभवी पत्रकारांनी कव्हर केल्या. वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून पत्रकारांनी सामान्य नागरिक आणि मतदारांच्या सोबत अनेकदा संवाद साधला. परिणामी विदर्भात कोणते मुद्दे प्रभावी ठरणार हे आता स्पष्ट झालंय. यातून पत्रकारांनी वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा अंदाज वर्तवलाय. महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भातला मतदार पूर्णपणे झुकलेला दिसला. यावेळी तो ट्रेंड कायम आहे, परंतु जो लोकसभेला अपेक्षित होता त्या तुलनेत यावेळेला थोडासा खाली आलाय ग्राफ मतदारांचा. युतीची परफॉर्मन्स, युतीचा जो आहे महायुतीचा, तो थोडा सुधारलाय. साधारणतः 62 जागा ज्या विदर्भामध्ये आहेत विधानसभेच्या, त्यापैकी आता असं दिसतंय की किमान महायुतीला एक 25 ते 28 जागा मिळतील. महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विदर्भातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एवढंच नाही तर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह अनेक बडे नेते मैदानात आहेत. विदर्भ हा